सुखो बुद्धानं उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संघस्य सामग्री समग्गानं तपो सुखो। अर्थात सुखकर सुखदायक आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखदायक सुखकर आहे सद्धम्म देसना श्रवण करणे, आणि सुखदायक सुखकर आहे संघाची एकत्रता, संघाने एकत्रित येऊन तपणं, हे सुद्धा सुखकर सुखदायक आहे। आज विशेष धम्मदेसना म्हणून मातंग या शब्दाचा इतिहास, मातंग या शब्दाची उत्पत्ती, मातंग या शब्दाचा काय अर्थबोध आहे, हा मातंग शब्दाचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। आणि या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये नागवंशी नाग लोकांनीच बौद्ध धम्माला राजाश्रय दिला। नाग लोकांनीच सर्वप्रथम बौद्ध धम्माचा स्वीकार करून जगभर बौद्ध धम्माचा प्रसार करणारे प्राचीन काळातील नागवंशी हे बुद्धिस्ट लोक होते। तर आज मातंग या शब्दाचा इतिहास, मातंग या शब्दाची जी हिस्ट्री आहे, बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। तर मातंग कोण होता, जे आज मांग आणि मातंग हा जो शब्द आपण नेहमी पाहत असतो, तर हा मांग आणि मातंग यांचा आदिपुरुष कोण, मांग आणि मातंग हा शब्द नेमका कुठला आहे, मांग आणि मातंग या शब्दाची उत्पत्ती कुठली आहे, हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम ज्या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये जे 16 महाजनपद होते आणि या 16 महाजनपदामध्ये जो महाकोसल महाजनपदाचा जो राजा होता, राजा प्रसेनजित, हा महाराजा प्रसेनजित जो महाकोसल महाजनपदाचा एक राजा होता आणि तो बुद्धिस्ट राजा होता। ज्या प्रसेनजित राजाने बौद्ध धम्माला राजाश्रय दिलेला होता, हे आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहत असतो। तर जो मातंग राजा जो प्रसेनजित आहे त्याला पाली धम्मलिपीमध्ये पसेनदी सुद्धा म्हणतात। आणि हा पसेनदी किंवा प्रसेनजित, आणि या पसेनदीकडे मोठ्या प्रमाणात एक हत्ती दळ होतं आणि त्याच्यामुळे राजा प्रसेनजितालाच मातंग राजा म्हणून ओळखल्या जात होतं। हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे। प्रसेनजित राजालाच मातंग राजा म्हणजे मातंग या शब्दाचा मूळ पाली धम्मलिपीमध्ये अर्थ हत्ती होत असतो, हाती होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। नाग या शब्दाचा पाली धम्मलिपीमध्ये अर्थ हाती सुद्धा होतो आणि मातंग या शब्दाचा अर्थ सुद्धा पाली धम्मलिपीमध्ये हत्ती होतो। आपण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। नाग या शब्दाचा पाली धम्मलिपीमध्ये अर्थ हा हत्तीच होतो आणि मातंग या शब्दाचा पाली धम्मलिपीमध्ये अर्थ सुद्धा हत्तीच होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर ज्या राजा प्रसेनजित जेव्हा केव्हा ते बाहेर पडायचे तर ते त्यांच्या सोबत हत्तींचा खूप मोठा समूह राहायचा, म्हणून राजा प्रसेनजितालाच मातंग राजा प्रसेनजित असं म्हणून संबोधल्या जात होतं। तर मातंग हा शब्द मूळचा धम्मलिपी पाली लिपीतला शब्द आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये तो जातीवाचक म्हणून प्रचारित झालेला आहे।
तर मांग आणि मातंग याचे जे आदी पुरुष आहे ते म्हणजे जो बौद्ध राजा, बुद्धाच्या काळातील राजा प्रसेनजित आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आणि दुसरी गोष्ट, आपण त्रिपिटकामध्ये मी मातंग या शब्दाची उत्पत्ती आणि मातंग या शब्दाचा इतिहास सांगत आहोत. त्रिपिटकातील जो बौद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये थेर गाथा म्हणजे जे बुद्धांच्या काळातील जे थेर भिक्खू आहे त्यांच्या ज्या गाथा आहे, म्हणून त्याला थेर गाथा म्हणतात. तर या थेर गाथामध्ये बुद्धांच्याच कालखंडामध्ये महाकोसल या जनपदामध्ये कोसल राज्यातील मातंग पुत्त नावाचा एक भिक्खू सुद्धा होता. म्हणजे लक्षात घ्या, बुद्धांच्याच कालखंडामध्ये बुद्धाच्या एका भिक्खू शिष्याचं नाव मातंग पुत्त होतं. तो एक जमीनदाराचा मुलगा होता, आळसीमध्ये तो जीवन जगत होता आणि नंतर हा मातंग पुत्त हा तथागत भगवान बुद्धांचा भिक्खू तो नंतर अरहत पदाला स्थवीर पद प्राप्त करून तो अरहत पदाला प्राप्त होत असतो. तर बुद्धांच्याच कालखंडामध्ये बुद्धांच्या एका भिक्खूचं नाव जे थेर गाथामध्ये आहे, बुद्धांच्याच एका भिक्खूचं नाव बुद्धांच्याच कालखंडामध्ये समकाळामध्ये बुद्धाच्या एका भिक्खू शिष्याचं नाव मातंग पुत्त होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे थेर गाथामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जे सुत्त पिटकामध्ये जे महासमय सुत्त आहे आणि इसिगिली सुत्त आहे, नीट लक्ष द्या, जे सुत्त पिटकामध्ये महासमय सुत्त आणि इसिगिली सुत्त या सुत्तामध्ये सुद्धा पच्चेक बुद्ध म्हणून मातंग पच्चेक बुद्ध म्हणून असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे मातंग पच्चेक एक पच्चेक बुद्ध म्हणून मातंग पच्चेक बुद्ध म्हणून असा इसिगिली सुत्त आणि महासमय सुत्तामध्ये उल्लेख आलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या बौद्ध ग्रंथ जो जागतिक बौद्धांचा ग्रंथ आहे त्रिपिटक, याच्यामध्येच बोधिसत्व मातंग जातक कथा सुद्धा आलेली आहे. तर ही बोधिसत्व मातंग जातक कथा, ज्याच्यामध्ये बोधिसत्व एका चांडाळ अछूत अस्पृश्य परिवारामध्ये जन्म घेत असतो आणि तो नंतर त्याच्या कर्माने आणि ज्ञान आणि तपस्येच्या आधारावर तो श्रेष्ठ ठरत असतो आणि तो लोकांना समानतेचा मार्ग देत असतो. तर बौद्ध साहित्यामध्ये ज्या जातक कथा आहे, जात म्हणजे जन्म होत असते, तर या बोधिसत्वांच्या जातक कथांमध्ये सुद्धा बोधिसत्व मातंग जातक कथा सुद्धा आहे. लक्षात घ्या की बोधिसत्व मातंग जातक कथांमध्ये एक जातक कथा आहे. तर या बोधिसत्व हे म्हणजे मातंग हे एका बोधिसत्वाचं नाव जातक कथांमध्ये आहे. म्हणजे बोधिसत्व मातंग जातक कथा, तर मातंग हे एका बोधिसत्वाचं नाव जातक कथेमध्ये आलेलं आहे. आणि हे जे नंतरच्या कालखंडामध्ये जो मातंग काश्यप नावाचे एक विद्वान आचार्य बौद्ध भिक्खू, जे जग विद्वान भिक्खू होते, सर्वप्रथम जर चीन देशामध्ये सर्वप्रथम बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे भारतीय भिक्खू, जे भारतातून पहिल्यांदा चायना देशामध्ये गेले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आपण बोधी धर्मांचं तर नाव ऐकतोच, परंतु बोधी धर्मांच्याही आधी या भारतामधून एक भारतीय भिक्खू ज्यांचं नाव मातंग काश्यप होतं, हा मातंग काश्यप यांनीच पहिल्यांदा चीन देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर मातंग काश्यप हा सुद्धा एक महायानी भिक्खू ज्यांनी चायना चीन देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर हा एक मातंग काश्यप हा नंतरच्या कालखंडामधला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नंतर हेच म्हणजे मातंग राजा प्रसेनजिताला म्हटलं जात होतं. मातंग एक भिक्खू सुद्धा होता. थेर गाथामध्ये बुद्धाच्या एका शिष्याचं नाव होतं मातंग पुत्त. आणि मातंग हे एक पच्चेक बुद्धामध्ये सुद्धा महासमय सुत्त आणि इसिगिल सुत्तामध्ये आहे. आणि बोधिसत्व मातंग जातक कथा सुद्धा आहे. आणि मातंग काश्यप नावाचे अरहत भिक्खू, महायान भिक्खू, जे चायना देशामध्ये भारतामधून जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार करतात. तर हे मातंग हा शब्द आणि नंतरच्या कालखंडामध्ये
ब्राह्मणी व्यवस्थेने हा शब्द मातंग हा शब्द रामायणाशी जोडण्यात आला आणि तो शबरी आणि हनुमान आणि रामाचा तो मातंग ऋषी आणि मातंग मुनी तो गुरु होता, अशी कल्पना, अशी अंधविश्वास रामायणाशी या मातंग ऋषीचा संबंध जोडण्यात आला. आणि म्हणून हे मातंग मुनी आणि मातंग ऋषीचेच आजचे मातंग समाज आहे, असं अंधश्रद्धा मातंग आणि मांग बांधवांमध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आजही मातंग बांधव स्वतःला आम्ही मातंग ऋषीचे मातंग मुनीचे वंशज आहोत असं अभिमानानं सांगतात. आणि म्हणून मातंग हा शब्द जैन धर्मामध्ये सुद्धा मातंग म्हणजे मातंग कुणाला म्हटलेला आहे तर जैन धर्मामध्ये जे यक्ष आहे किंवा यक्षिणी आहे, जसं नाग यक्ष नाग यक्षिणी, बौद्ध धर्मामध्ये सुद्धा यक्ष आणि यक्षिणी आहे. तर जैन धर्मामध्ये एका यक्षाचं नाव मातंग यक्ष म्हणून जैन धर्मामध्ये महत्व आहे. तर मातंग म्हणजे हत्ती होत असतो पालीमध्ये आणि नाग म्हणजे हत्ती सुद्धा होत असतो. आणि बौद्ध साहित्यामध्ये जर आपण बघितलं तर नाग या शब्दाचा अर्थ भिक्खू होतो. बुद्धाने अनेक ठिकाणी भिक्खूला नाग या शब्दाने उच्चारण केलेलं आहे. तर मांग आणि मातंग हा शब्द मुळातच पाली आहे. आता मातंग हा शब्द पुरुषलिंगी आहे तर मातंगी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. तर आजही बौद्ध धर्मामध्ये जी बोधिसत्व तारा आहे, बोधिसत्व मंजुश्री, बोधिसत्व प्रज्ञापारमिता, बोधिसत्व डाकिनी, तर त्याच पद्धतीने जे बौद्ध धर्माची जी शाखा आहे तंत्रयान वज्रयान तंत्रयान शाखा, तर त्याच्यामध्ये ज्या 10 महाविद्या बोधिसत्व महिला दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी बोधिसत्व मातंगी म्हणून सुद्धा दाखवलेली आहे तांत्रिक बौद्ध संप्रदायामध्ये मातंगी. तर अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठवाड्यामध्ये माहूरगड आहे, तर या माहूरगडची जी रेणुका माता आहे तिला काही लोक मातंगी म्हणत असतात. तिला कर्नाटकामध्ये कन्नड भाषामध्ये यलम्मा म्हणत असतात. तर हे नांदेड जिल्ह्यामध्ये जे माहूरगड आहे, वास्तविक पाहता ते माहूरगड नसून ते महारगड आहे. तर या महारगडला काही बुद्धिस्ट लेण्या सुद्धा आहे. तर त्या माहूरगडच्या रेणुका मातेला काही लोक मातंगी म्हणून सुद्धा सांगतात, परंतु ती मातंगी ही तंत्रयान वज्रयान बौद्ध संप्रदायातील देवी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर महारगड हे जे माहूरगड आहे ज्याचा संबंध मातंगी किंवा रेणुकाशी जोडलेला जातो, वास्तविक पाहता ते वास्तविक पाहता ते माहूरगड नसून ते महारगड आहे. आणि ज्याचप्रमाणे हे जे नांदेड जिल्ह्यामधलं ते माहूरगड नसून ते महारगड आहे. आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा माहूरझरी आहे आणि ते माहूरझरी नसून ते सुद्धा महारझरी आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे महागाव आहे ते महागाव नसून ते सुद्धा महारगाव आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातील जे पैनगंगा नदीच्या तीरावर जी ज्या माहूरगड म्हणून ओळखल्या जाते ज्या ठिकाणी, तर माहूरगड हे बुद्धिस्ट ठिकाण आहे. माहूरगड ह्या महारगडच्या बुद्ध लेण्या आहे. सातवाहन नागराजे आणि राष्ट्रकूट नागराजांनी निर्माण केलेल्या ह्या माहूरगड, ज्या महारगडच्या नांदेड जिल्ह्यातील जे प्राचीन काळामध्ये नंदगिरी होतं, नंद वंशांचं ते ठिकाण होतं, म्हणून त्या प्राचीन बौद्ध लेण्या आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नांदेड जिल्ह्यातील माहूरगड असो किंवा शिवूर असो, कंधार असो, मुखेड असो किंवा चारठाणा असो किंवा होट्टल असो, हे नांदेड जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बौद्ध साहित्यामध्ये ज्या त्रिपिटकामध्ये ज्या बौद्ध साहित्यामध्ये राजा प्रसेनजित हा एक ऐतिहासिक धम्म राजा बौद्ध राजा दाखवलेला आहे. आणि रामायणामध्ये सुद्धा एक काल्पनिक पौराणिक राजा प्रसेनजित अयोध्येचा राजा म्हणून वर्णित केलेला आहे. तर राजा प्रसेनजिताचा संबंध सुद्धा, राजा प्रसेनजित हे पात्र सुद्धा रामायणाशी पौराणिक काल्पनिक कथेशी जोडलेला आहे आणि तो अयोध्येचा प्रसेनजित म्हणून वर्णित केलेला आहे. परंतु राजा प्रसेनजित हा महाकोसल महाजनपदाचा राजा होता आणि तो बुद्धिस्ट राजा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या
बौद्ध राजा धम्मराजा राजा प्रसेनजित याची जी महाराणी होती, जी सुमन माळी समाजाची होती, माळी समाजाची मल्लिका राणी, राजा प्रसेनजिताची महाराणी मल्लिका राणी होती. तर बुद्धांच्या कालखंडामध्ये मल्लिका नावाच्या 2 उपासिका झाल्या. राजा प्रसेनजिताच्या महाराणीचे नावही मल्लिका होते आणि राजा प्रसेनजिताचा एक मित्र होता मल्ल वंशाचा, कुशीनगरचा, तो म्हणजे बंधुल मल्ल. बंधुल मल्ल या बुद्धाच्याच कालखंडामध्ये बुद्धाचा उपासक होता. बंधुल मल्ल यांच्या पत्नीचे नाव सुद्धा मल्लिका होते, ती सुद्धा उपासिका होती आणि राजा प्रसेनजित यांच्या महाराणीचे नाव सुद्धा मल्लिका होत्या. तर मल्लिका हे 2 पात्र बौद्ध साहित्यामध्ये आहे आणि हे दोनही मल्लिका बुद्धिस्ट उपासिका होत्या. ज्याप्रमाणे सुजाता सुद्धा 2 होत्या बौद्ध साहित्यामध्ये आणि उपाली सुद्धा 2 होते बौद्ध साहित्यामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मल्लिका ही मल्लवंशाची असल्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. तर राजा प्रसेनजित असो, अहिंसक अंगुलीमाल असो, महाली लिच्छवी असो किंवा बंधुल मल्ल असो किंवा जीवक असो, हे सर्व व्यक्ती एकाच तक्षशिला या विद्यापीठामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे जे बौद्ध वज्रयान तांत्रिक देवी आहे, जी बौद्ध धर्मामध्ये ज्या शाखा उपशाखा आहे, हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान आणि कालचक्रयान, तर अशा अनेक शाखा उपशाखा बौद्ध धर्मामध्ये आहे. तर त्या बौद्ध तांत्रिक तंत्रयान बौद्ध धर्मामध्ये मातंगी ही एक बोधिसत्व तारा मंजुश्री सारखी एक बौद्ध देवी म्हणून मातंगीचं वर्णन आहे. आणि त्याचप्रमाणे मातंग भैरव म्हणून सुद्धा लामाइझम मध्ये मातंग भैरव आणि काल भैरव हे बुद्धिस्ट एक सांकेतिक संकल्पनिक देवता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर रेणुका माता, जिला काही लोक मातंगी म्हणत असतात, तर ही माहुरगड हे जे ठिकाण आहे, तर या ठिकाणची जी मातंगी आहे, तर मातंग आणि मातंगी, मातंग आणि मातंगी हे दोनही शब्द मुळातच पाली धम्म लिपीतले शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने मातंग आणि मातंगी हा शब्द दुसरीकडला कुठलाही नसून नंतर मातंग आणि मातंगी हा शब्द पौराणिक ऋषीमुनीसाठी किंवा इतरही जैन धर्मामध्ये त्याला वेगळ्या पद्धतीनं वर्णित करण्यात आलेला आहे. म्हणून या आधी सांगितल्याप्रमाणे जे बोधिसत्व मातंग जातक कथा असेल, तर या बोधिसत्व मातंग जातक कथा आपण ऐकावी, की ज्या बोधिसत्व मातंग जातक कथेमध्ये हा बोधिसत्व एका बोधिसत्वाचे नाव मातंग असतो, जो एका चांडाळ अस्पृश्य कुळामध्ये जन्म घेत असतो आणि त्याच्या कठीण तपस्या आणि ज्ञानाच्या आणि सत्य आणि ज्ञानाच्या शोधासाठी तो कठोर तपस्या करून उच्च ज्ञान प्राप्त करत असतो. आणि म्हणून तो या बोधिसत्व हा एक मातंग नावाचा बोधिसत्व या बोधिसत्व मातंग जातक कथेमध्ये एक पात्र आहे. तर याच्यामध्ये बोधिसत्व मातंग हा जो पात्र आहे, तो आपल्या जन्माने नाही तर आपल्या श्रेष्ठ कर्मानेच मनुष्य महान ठरत असतो. हे या बोधिसत्व मातंग जातक कथेचा एक बोध आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जन्म से कोई नीच नहीं है, जन्म से कोई महान नहीं, कर्म से बढ़कर किसी मनुष्य की कोई भी पहचान नहीं. तर असाच त्या बोधिसत्व मातंग जातक कथेचा एक अर्थबोध, एक बोध त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तर हे जे मातंग या शब्दाची सुद्धा चोरी झालेली आहे आणि काश्यप या शब्दाची सुद्धा चोरी झालेली आहे. जो रामायणामध्ये जो काल्पनिक मातंग मुनी किंवा मातंग ऋषी म्हणून जो सांगितला जातो, त्याला कुठेही ऐतिहासिक आधार नाही, कारण रामायणच हे दशरथ जातक कथेवरूनच चोरलेला आहे. तर मातंग ऋषी किंवा मातंग नावाचा मुनी हा काल्पनिक पात्र आहे, परंतु मातंग हा शब्द मुळातच पाली आहे आणि मातंग ज्याचा मी इतिहास तुम्हाला आता सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे मातंग काश्यप नावाचा जो भिक्खू ज्याने चायना देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला, तर मातंग आणि काश्यप या दोनही शब्दाची चोरी बौद्ध धर्मामध्ये झालेली आहे.
आपण त्रिपिटकामध्ये किंवा बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं तर काश्यप हा शब्द आपल्याला दिसतो. पाली धम्मलिपीमध्ये त्यांना कश्यप म्हणतात किंवा काश्यप म्हणतात. आणि आपण पाहत असतो की भगवान बुद्धांचा धुतांगधारी महाकाश्यप जे गुरुपा पहाडीला राहत होते, तर त्यांचं नाव होतं महाकाश्यप. तर भद्रा कपिलानेचे ते पूर्वाश्रमीचे पती होते. महाकाश्यप धुतांगधारी भिक्खू बुद्धाचे शिष्य थेर गाथामध्ये. त्याचप्रमाणे बुद्धाच्या आणखी एका शिष्याचं नाव होतं कुमार काश्यप. आणखी जे 3 बंधू होते, नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्विला काश्यप, हे तिघही बंधू हे वाराणसीचे होते. तर हे महाकाश्यप बुद्धांच्या शिष्यांचं नाव आहे. महाकाश्यप, कुमार काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप आणि उर्वेला काश्यप. आणि अशा पद्धतीने बुद्धांच्याच कालखंडामध्ये जे 62 पंथ होते त्याच्यामध्ये पुरण काश्यप हा सुद्धा एक पुरण काश्यपचा एक पंथ होता बुद्धांच्या काळामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काश्यप हा शब्द पाली आहे. काश्यप या शब्दाचा पाली धम्मलिपीमध्ये अर्थ होत असतो कासव, ज्याला हिंदीमध्ये कछुआ म्हणतात. तर ह्या काश्यप शब्दाचा अर्थ होत असतो कासव. तर पालीमध्ये बघा काश्यपला काश्यप म्हणतात, आपण मराठीमध्ये कासव म्हणत असतो. तर हा काश्यप शब्दाचा अर्थ होत असतो काश्यप. हा पाली धम्मलिपी शब्द आहे. काश्यप हा पाली धम्मलिपी शब्द आहे. संस्कृत शब्द आहे काश्यप. आणि काश्यप किंवा कश्यप याचा अर्थ कछुआ होत असतो, कासव होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मातंग नावाचा कुठलाही ऋषीमुनी काल्पनिक झालेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या बुद्धवंश ग्रंथामध्ये, बोधिवंश ग्रंथामध्ये आपण पाहत असतो की 28 बुद्धाची जी मान्यता आहे बौद्ध जगामध्ये, 28 बुद्धाची मान्यता, त्याच्यामध्ये काश्यप बुद्ध सुद्धा दाखवलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण मिलिंद प्रश्नाचं जरी वाचन केलं तर मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काश्यप बुद्धांच्या कालखंडामध्ये असा उल्लेख आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर काश्यप बुद्ध असं एक 28 बुद्धापैकीच्या एका बुद्धाचं नाव सुद्धा उल्लेखित केलेलं आहे. म्हणून काश्यप मातंग मातंग नावाचे ऋषीमुनी आणि काश्यप नावाचे ऋषीमुनी हे ब्राह्मण लोकांनी आपल्या पौराणिक काल्पनिक ग्रंथामध्ये चोरलेले आहे. बघा, मातंग नावाचेही एक ऋषीमुनी होते असं ते म्हणतात, आणि काश्यप नावाचे एक गोत्र, काश्यप नावाचे एक ऋषीमुनी सुद्धा हिंदू धर्मामध्ये पौराणिक दाखवले जातात. तर मातंग हा शब्दही ब्राह्मणांनी चोरला आणि काश्यप हाही शब्द ब्राह्मणांनी चोरलेला आपल्याला दिसतो. बौद्ध साहित्यामध्ये जेवढे काही बौद्ध भिक्खूंचे नाव आहे, तर तेवढे बौद्ध भिक्खूंचे नावावरून आपल्याला काल्पनिक पौराणिक रामायण, महाभारत आणि 18 वेदामध्ये आपल्याला वैदिक ऋषींचे, मुनींचे नाव आपल्याला सापडतात. ज्याप्रमाणे भृगु हा एक बुद्धांच्या काळामध्ये एक भिक्खूच होता. आपण बुद्धाने त्याच्या ग्रंथमध्ये पाहिलं तर भृगु हा ऋषी होतो, नंतर तो भिक्खू बनत असतो. तर भृगु सुद्धा तुम्हाला पौराणिक साहित्यामध्ये दाखवला जातो. त्याचप्रमाणे गौतम ऋषी म्हणून जो अहिल्याचा शीलभंग करत असतो, गौतम ऋषी मुनी, गौतम नावाचा ऋषी दाखवलेला आहे महाभारतामध्ये. तर गौतम तर आपल्याला माहितच आहे बुद्धाचं गोत्र आहे. आणि त्याचप्रमाणे भारद्वाज नावाचा वैदिक एक ऋषी मुनी दाखवला जातो वेदांमध्ये, भारद्वाज. तर भारद्वाज आपल्याला बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये कशी भारद्वाज किंवा कृषी भारद्वाज, मनाची शेती कशी करायची, हे आपण भारद्वाज नावाचा एक बुद्धाच्या एका भिक्खूचंच नाव होतं भारद्वाज. भृगु नाव हे सुद्धा एक बुद्धाच्या एका शिष्याचं नाव होतं. आणि अंगिरस, अंगिरस आपल्याला नरसिंह गाथामध्ये आणि अमरसिंहामध्ये, अमरसिंहाने अमरकोश ग्रंथामध्ये बुद्धाला अंगिरस म्हटलेलं आहे. आणि अंगिरस नावाचे एक ऋषीमुनी सुद्धा वैदिक धर्मामध्ये आहे. आणि अंगिरसच तादिनो, जे आपण नरसिंह गाथामध्ये बुद्धालाच अंगिरस म्हटल्या जात असतं. आणि बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे मला हेच सांगायचे की जेवढे काही बौद्ध भिक्खूंचे नाव आहे तेवढे सर्व ब्राह्मण ऋषी मुनींचे नाव म्हणून वैदिक ग्रंथामध्ये, वेदांमध्ये चोरलेले आहे. त्याचप्रमाणे आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं असेल वासेट्ठ. तर वासेट्ठ हा दुसरा तिसरा काही नसून रामायणामध्ये जो वशिष्ठ ऋषी किंवा वशिष्ठ मुनी किंवा वशिष्ठ ऋषी म्हणून दाखवलेला आहे. तर हा वशिष्ठ मुनी किंवा वशिष्ठ ऋषी नसून हा वासेट्ठ नावाच्यावर, म्हणजे वासेट्ठ नावाचा बुद्धाचा एक भिक्खू होता वासेट्ठ, याच्यावरूनच ते वशिष्ठ
चोरलेला आहे. बौद्ध साहित्यामध्ये महाकोटित्त आहे किंवा सब्बमित्त आहे. सब्बमित्त म्हणजेच काय तर विश्वमित्र, हा सुद्धा बुद्धाचे एक गुरु दाखवलेला आहे बुद्धानिस धम्मामध्ये. सब्बमित्रलाच विश्वमित्र म्हणतात आणि विश्वमित्रलाच सब्बमित्र म्हणतात. जे विश्वमित्र जे रामायणामध्ये गुरु दाखवलेले आहे, तर हे सर्व भिक्खूंचेच नाव चोरलेले आहे. त्याचप्रमाणे अगस्त्य मुनी, असित मुनी, कपिल मुनी, तर हे बौद्ध साहित्यामध्ये आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे कौंडिन्य, तर कौंडिन्य नावाचे सुद्धा एक वैदिक ऋषी मुनी ब्राह्मणांनी आपल्या वेदांमध्ये चोरलेले आहे. कौंडिन्य नावाचे आमचे एक वैदिक ऋषी मुनी होते, ब्राह्मण ऋषी मुनी होते कौंडिन्य म्हणून. तर अशा पद्धतीनं कौंडिन्य हे एका भिक्खूचं नाव सुद्धा चोरून ब्राह्मणांनी कौंडिन्य ऋषी मुनी बनवलेले आहेत. परंतु बुद्धाचा प्रथम शिष्य कौंडिन्य भिक्खू होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण थेर गाथामध्ये विमल कौंडिन्य नावाचे, म्हणजे बुद्धांच्याच कालखंडामध्ये विमल कौंडिन्य आणि कौंडिन्य असे दोन बुद्धांच्या शिष्यांचं नाव होतं. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्धा नदीच्या तीरावर कौंडिन्यपूर आहे. तर हे कौंडिन्यपूर अर्हत भिक्खू, भगवान बुद्धांचा प्रथम अर्हत भिक्खू शिष्य कौंडिन्य भिक्खूवरच ते नाव पडलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कौंडण्यपूर आहे आणि कोंढाणा नावाचा किल्ला सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर हे कोंढाणा नावाचा किल्ला किंवा कौंडिन्यपूर पुणे किंवा कौंडिन्यपूर अमरावती, तर हे कौंडिन्य भिक्खूवरूनच हे नाव पडलेले आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्या काश्यप आणि मातंग या दोनही शब्दाची चोरी ब्राह्मणवादांनी केलेली आहे. मातंग नावाचेही ऋषीमुनी आणि काश्यप नावाचे ऋषीमुनी म्हणून ते काल्पनिक पात्र सांगतात, परंतु काश्यप आणि मातंग हे दोनही शब्द पाली धम्मलिपीतले आहे. आजही ब्राह्मणी धर्मामध्ये अशी एक म्हण आहे की हनुमान जिंदा आहे, हनुमान अजूनही जिवंत आहे, असं त्यांची एक मान्यता आहे, अंधश्रद्धा आहे. परंतु ही जी संकल्पना जर बघितली तर अजूनही बौद्ध साहित्यामध्ये असा मान्यता आहे की महाकाश्यप नावाचे जे बुद्धाच्या काळातले जे भिक्खू आहे, गुरुपा पहाडी जे बौद्ध गयेला राजगिरीला, तर ते गुरुपा पहाडीवरचे महाकाश्यप भिक्खू अजूनही जिवंत आहे, म्हणजे महाकाश्यप जिंदा आहे. तर हे हनुमान जिंदा आहे याच्याशी ही संकल्पना जोडलेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर काश्यप मातंग नावाचे एक विद्वान भिक्खू होऊन गेलेले होते. हे काश्यप मातंग जे भारतीय होते, जे नंतर चायना देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करत असतात. तर ते 58 ते 75 इसवी मध्ये ते चायनामध्ये मातंग काश्यप नावाचे भिक्खू बौद्ध धर्माचा प्रचाराला जात असतात आणि ते महायानी बौद्ध भिक्खू असतात आणि ते चायना देशामध्ये जाऊन ते 42 बौद्ध ग्रंथाचं चीनी भाषामध्ये भाषांतर करत असतात, ट्रान्सलेशन अनुवाद करत असतात 42 बौद्ध ग्रंथाचं. आजही श्वेत हॉर्स टेम्पल म्हणून चायना देशामध्ये मातंग काश्यप भिक्खूंचं एक खूप महत्व आहे. ज्या मातंग काश्यप भिक्खूमुळेच चायना देशामध्ये आणि नंतर बौद्ध धर्मामुळे बौद्ध धर्माचा प्रचार झालेला आहे. तर मातंग या शब्दाचा अर्थ हत्ती होत असतो. तर मातंग राजा प्रसेनजितालाच म्हटला जातो. हजारो हत्तीचा पालन करता रक्षण करता राजा, म्हणजेच मातंग राजा प्रसेनजित असा अर्थ आहे. आणि आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहतो की राजा प्रसेनजिताच्या घरी मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती होते आणि राजा प्रसेनजिताच्या घरी एक आवडत्या हत्तीनीचं नाव भद्रावती नावाची हत्तीनी सुद्धा राजा प्रसेनजिताच्या घरी होती, हे आपण बौद्ध साहित्यामध्ये वाचत असतो किंवा महासुपीन जातक कथांमध्ये सुद्धा ऐकत असतो. तर मातंग या शब्दाचा अर्थ हत्ती होत असतो. नाग या शब्दाचा पालीमध्ये अर्थ हत्तीच होत असतो आणि नाग म्हणजे भिक्खू सुद्धा असं बुद्धाने उल्लेखित केलेलं आहे. तर बघा, नाग या शब्दाचा पुन्हा सांगतो, नाग म्हणजेच हत्ती होत असते पालीमध्ये, नाग म्हणजे मातंग म्हणजे सुद्धा हत्तीच होत असते आणि भिक्खूला सुद्धा नाग म्हणून संबोधित केलेलं आहे. आणि बुद्धाचं जे मातुपोषक जातक कथा, नाग जातक कथा किंवा नाग सुत्त आणि नाग वग्गो सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये आहे. तर नाग म्हणजे हत्ती आणि मातंग म्हणजे हत्ती होत असते. आणि आपल्याला माहित आहे पांढऱ्या हत्तीचा बुद्धाच्या म्हणजे महामायेला आखाडी पौर्णिमेला जे स्वप्न पडलं होतं, पांढऱ्या हत्तीचं आणि पांढरं कमळाचं फुल पुंडरीक कमळ, तर बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून नाग म्हणजेच हत्तीचं महत्व बौद्ध साहित्यामध्ये आहे. बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणजेच नाग म्हणजेच हत्ती हे प्रतीक आहे. म्हणून आपण
नागवंशी मुळातच आहो. आणि म्हणून बौद्ध साहित्यामध्ये नालागिरी नावाचा हत्ती असेल किंवा जातक कथामध्ये महाछदंत 6 दाताच्या जातक कथा जे अजिंठा लेणीमध्ये कोरली आहे, किंवा मातू पोषक नागराजांची जातक कथा किंवा शिलव नागराजांची जातक कथा आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहत असतो. आणि त्याचप्रमाणे बौद्ध धर्मामध्ये हत्तीचं खूप एक विशेष महत्व आहे. बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून हत्तीला खूप महत्व असतं. ज्याप्रमाणे म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये हत्तीचं एक विशेष महत्व आहे बौद्ध शिल्पकलेमध्ये. मुंबई घारापुरी बेटावर जी वज्रयानी बुद्ध लेणी आहे तिला एलिफंटा बुद्ध लेणी असं म्हणतात. एलिफंटा म्हणजे हत्ती, बुद्धाचा आणि हत्तीच्या जन्माचा संबंध आहे. त्याचप्रमाणे हत्तीबेट नावाची बुद्ध लेणी आहे. उदगीर तालुका लातूर जिल्ह्यामध्ये हत्तीबेट नावाची बुद्ध लेणी आहे. त्याचप्रमाणे अंबाजोगाई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हत्तीखाना नावाची बुद्ध लेणी आहे. त्याचप्रमाणे कुडा नावाची बुद्ध लेणी असेल, पितळखोरा असेल, अजिंठा असेल, वेरूळ असेल, कारले भाजे बेडसे असेल, कुडा असेल, कान्हेरी असेल, ठाणाळे असेल, कराड असेल, विमलेश्वर असेल, महाड असेल, तर अशा ठिकाणी बौद्ध लेण्यांमध्ये बौद्ध महाविहार महास्तूपांच्या तोरणद्वारावर आपल्याला नाग शिल्पाचं राजमुद्रांवर सुद्धा आपल्याला हत्तीचं शिल्प, बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून, महामायेच्या स्वप्नाचं प्रतीक म्हणून आपल्याला हत्ती एलिफंटा दाखवल्या जातात. आणि म्हणून मांग मातंग यांचे आदी पुरुष दुसरे कुसले नसून राजा प्रसेनजित आहे. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये रामायणामध्ये मातंग ऋषी म्हणून जोडण्यात आलं. आणि मातंगांना आणि मांगांना तुम्ही मातंग ऋषीचे, मातंग मुनीचे वंशज आहात आणि मातंग हे ब्राह्मण होते असं त्यांच्या डोक्यामध्ये भरवण्यात आलेलं आहे. परंतु जे रामायणामध्ये जे काल्पनिक पात्र दाखवल्या जाते आहे मातंग मुनीचं, तर हा मातंग मुनी ब्राह्मण बनण्यासाठी खूप कठोर तपस्या करतो. परंतु जो स्वर्गाचा राजा, जो काल्पनिक इंद्र राजा म्हणतो त्याला की तू कितीही तपस्या केली, कारण तू चांडाळ नीच कुळामध्ये, अच्युत अस्पृश्य कुळामध्ये तू जन्माला आलेला आहे. परंतु हा मातंग ब्राह्मण बनण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु मातंग हा अस्पृश्य हा कधीच ब्राह्मण बनू शकत नाही, हे रामायणामध्ये दाखवलेलं आहे. आणि मग काही लोक म्हणतात की मातंग हा कठोर तपश्चर्या केली होती त्याने आणि मग तो ब्राह्मण बनला. तो अजिबात ब्राह्मण बनला नाही, त्याला ब्राह्मण बनण्याचा अधिकारच नव्हता. आजही बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे त्याला इंद्र म्हणतो की तू कितीही कठोर तपस्या केली तरी तू अस्पृश्यच राहणार आहे, तू ब्राह्मण बनू शकणार नाही. आणि तो ब्राह्मण बनण्यासाठीच कठोर तप करत असतो, तपश्चर्या करत असतो. तरी पण मात्र कितीही कठोर तपस्या केली तरी तुला मात्र ब्राह्मण होता येत नाही. ब्राह्मण हा जन्मानच असतो, कर्मानं नाही. अशा पद्धतीनं मातंग मुनीची कहाणी रामायणामध्ये आलेली आहे. तर मातंग तर काही आज बांधव, काल परवाच जो ब्राह्मण पेशव्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बोलला की मातंग ऋषीचे हे वंशज आहे, मातंग हा ब्राह्मण होता. मग मातंग ब्राह्मण जर होता तर तो हुशारही असेल. मग मातंग जर ब्राह्मण जर हुशार असेल, विद्वान असेल, तर आजचा मातंग समाज विद्वान हुशार असायला पाहिजे नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बौद्ध साहित्यांच्या ज्या अनेक जातक कथा आहेत त्या जातक कथा रामायण महाभारतामध्ये चोरलेल्या आहे. आपण पाहत असतो चित्त संभूत जातक कथा. आता ही चित्त संभूत जातक कथा काय आहे, तर चित्त म्हणजे कोण आहे, बोधिसत्व चित्त, आणि संभूत म्हणजे कोण, आनंद नावाचे भिक्खू. तर हे चित्त संभूत जातक कथा याच्यावरूनच रामायणामध्ये शंभुक वधाची कहाणी चोरलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मातंग, मांग आणि मातंगी या शब्दाचा एक इतिहास आहे. बौद्ध साहित्यामधलाच हा मातंग शब्द आहे. नंतर तो जातीवाचक शब्द म्हणून उच्चारण्यात आलेला आहे. आजही मध्य प्रदेशामध्ये जे जगप्रसिद्ध मंदिर आहे खजुराहो टेम्पल, या खजुराहो टेम्पल मध्ये सुद्धा मातंगेश्वर हे एक मंदिर आहे. परंतु ते बोधिसत्व मातंगेश्वराचं मंदिर आहे. आणि मातंग बोधिसत्व मातंग जो मातंगेश्वर म्हणून ओळखला जातो, तो बोधिसत्व अवलोकितेश्वराचं वास्तविक ते मंदिर आहे. आणि म्हणून मांग, मातंग, मातंगी हे शब्द पाली धम्मलिपीतले शब्द आहे. मातंग ऋषीवरून नाही, तर मातंग काश्यप नावाचे भिक्खू बुद्धांच्या कालखंडामध्ये मातंग पुत्त नावाचे भिक्खू होते. तर मातंग हा शब्द मुळातच
बुद्धिस्ट शब्द आहे, पाली धम्मलिपीतला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आधुनिक कालखंडामध्ये, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की जे उस्ताद लहुजी साळवी जे पहलवान होते पुण्याचे, तर त्यांची एक पुतणी होती मुक्ता साळवे. वास्तविक पाहता तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की मुक्ता पालीमध्ये मुक्ता होत असते, तर मुक्ता हे बुद्धांच्याच कालखंडामध्ये बुद्धाच्या एका भिक्खुनीचं नाव होतं. थेरी गाथामध्ये बुद्धांच्या कालखंडामध्ये बुद्धाच्या एका भिक्खुनीचं नाव होतं. मुक्ता नावाची भिक्खुनी होती, थेरी गाथामध्ये आपण पाहू शकता. तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे 1 जानेवारी 1848 ला पुण्याला जी भिडेवाडीला जी पहिली मुलीची शाळा काढली होती, तर त्या पहिल्या मुलीच्या शाळेमध्ये शिकणारी ही हुशार विद्यार्थी होती आणि या मुक्ता साळवेनं आम्हा मांगा महाराजचा धर्म कोणता असा एक निबंध लिहिला होता आणि त्या निबंधाला त्या काळातल्या इंग्रज अधिकारी जॉन म्हणजे मेजर कॅन्डी यांनी त्याला बक्षीस दिलं होतं आणि स्वतः मुक्ता साळवेच्या मांगा महाराजचा आम्हा मांगा महाराजचा धर्म कोणता या निबंधाला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईनं बक्षीस दिलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर मुक्ता जी लहुजी साळवेची जी पुतणी आहे, तर मुक्ता साळवेने आम्हा मांगा महाराजचा धर्म कोणता या तिच्या निबंधामध्ये तिने जे वर्णन केलेलं होतं ते अत्यंत म्हणजे एक विदारक दृश्य त्यावेळेचं तिनं जे प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं तर ते तिनं निबंधामध्ये लिहिलं होतं. काय लिहिलं होतं मुक्ता साळवेनं निबंधामध्ये की बाजीराव ब्राह्मण पेशव्यांच्या काळामध्ये अस्पृश्यांच्या डोक्यांचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून गुलटेकडीच्या मैदानात खेळायचे. मांग महार यांना तेल शेंदूर पाजून इमारतीच्या पायव्यात दाबायचे, पुलाखाली त्यांना गाढायचे. असं म्हणजे मुक्ता साळवेनं बघा काय लिहिलेलं आहे की बाजीराव ब्राह्मण पेशव्यांच्या कालखंडामध्ये जे अस्पृश्य आहे तर या अस्पृश्यांच्या डोकं कापल्या जात होतं, धडावेगळं डोकं केल्या जात होतं आणि त्या कापलेल्या डोक्याचा चेंडू आणि तलवारीचा दांडू ते गुलटेकडीच्या मैदानामध्ये खेळायचे ब्राह्मण पेशवे. आणि मांग आणि महार अस्पृश्यांना तेल आणि शेंदूर पाजून त्यांना इमारतीमध्ये त्यांना गाडल्या जात होतं, त्यांचा म्हणजे मनुष्य नरबळी दिला जात होता, हे मुक्ता साळवेनं लिहिलेलं आहे. आणि आता कोण तो तोंड्या विष्णू कसबे म्हणतो की गावामध्ये मांगाचं मातंगाचं तोंड पाहिल्याशिवाय पाटील घराबाहेर पडत नव्हता. तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे या सह्याद्री कुंड पुराणामध्ये तेलाचं म्हणजे सकाळी उठल्यावर सगळ्याचं तोंड पाहावं पण तेलाचं तोंड पाहू नये. तर हा म्हणतो की मांग महाराजचं तोंड पाहिल्याशिवाय पाटील घराबाहेर पडत नव्हता. तर किती मोठी अंधश्रद्धा आणि किती मोठी मिथ्या धारणा आज मातंग बांधवांमध्ये आहे, जी की उपवर्गीकरणाच्या संदर्भात बोलत आहे. तर हा जो मांगाची आणि मांग महार आणि गावकुसाच्या बहार ही जी म्हण आजही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, मांग महार आणि गावकुसाच्या बहार. तर मांग महार आणि गावकुसाच्या बहार ही म्हण सह्याद्री कुंड पुराण नावाच्या ब्राह्मण ग्रंथातली आहे. जोहार मायबाप करावा लागत होता आणि आजही मेलेल्या गाई बैलाचं जे म्हणजे उष्ट्या अन्नावर म्हणजे एखादा गाय आणि बैल जेव्हा मरत होता तर गाय एका बाजूनं त्या मेलेल्या गायी बैलाला कुत्रे ओढत होते, कोले ओढत होते आणि एका बाजूला हे मांग मातंग अस्पृश्य महार ओढत होते. इतकी परिस्थिती खराब होती. म्हणजे तोंड असून या मांग महाराला बोलता येत नव्हतं, डोळे असून या मांग महाराला पाहता येत नव्हतं आणि कान असून या मांग मातंगाला ऐकता येत नव्हतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब हा मुक्यांचा मुकनायक झाला आणि आज मातंग बांधव कालचे मुके आज बोलू लागले. आज मातंग बांधव बाबासाहेबाचा विरोध करत आहे आणि स्वतःला RSS जोडत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मुक्ता साळवे यांचा जो निबंध आहे हा जर मातंग बांधवांनी वाचला तर निश्चितच त्यांचे डोळे उघडेल. किंवा मग स्त्री पुरुष तुलना असेल किंवा जातीचा विनाश हा पुस्तक बाबासाहेबांचं मातंग बांधवांनी नक्कीच वाचावं. आणि म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्यांच्या जातीचा विनाश ग्रंथामध्ये की त्या काळामध्ये मांगा महारांच्या
किंवा अस्पृश्यांची म्हणजे गाई म्हशीची केस कापत होती, पण मांगा महारांच्या अस्पृश्यांची केस कापत नव्हते. या मांगा महारांना मंदिरातही प्रवेश नव्हता. तोंडाले मडक आणि ढुंगणाले फडा होता. गुलामीचे प्रतीक म्हणून दोन्ही पायात, दोन्ही हातात आणि गळ्याला काळे धागेदोरे गुलामीचं मनुस्मृतीचं प्रतीक होतं. जातीचा विनाश या ग्रंथामध्ये तर बाबासाहेबांनी सरळ लिहिलेलं आहे की मांग आणि मातंग अस्पृश्यांना नवीन कपडे घालण्यावर बंदी होती. घरी म्हणजे ना तांब्या पितळेची भांडी वापरणं जेवण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी त्याच्यावरही बंदी होती. हे जातीचा विनाश पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं आहे. शाळेत जाण्यास बंदी होती किंवा तुपाचे अन्न शिजवून खाण्यावर सुद्धा बंदी होती. उष्ट्या अन्नावर आणि फेकलेल्या कपड्यावरच अस्पृश्यांनी राहावी. शूद्रांनी मांग महारांनी जर धनसंपत्ती संग्रहित केली म्हणजे मातंगांनी महारांनी धनसंपत्ती संग्रहित करू नये हे मनुस्मृतीचा नियम आहे. जरी मांग आणि महारांनी जर धनसंपत्ती संग्रहित केली तर त्याच्यावर ब्राह्मणाचा अधिकार आहे किंवा ब्राह्मण तो हिसकावून घेऊ शकतो. हा मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्याचा ग्रंथच होता. आणि स्त्रियांची दयनीय अवस्था होती. म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, कुत्र्या मांजराचे धन नव्हे आणि मांगा महाराची जात नव्हे. कुत्र्या मांजराचे धन म्हणजे कुत्र्या मांजराचं धन हे मांगा महाराचं धन म्हणून सांगितलं जात होतं आणि मांगा महाराची जात नव्हे. आजही महाराष्ट्रामध्ये ती म्हण आहे, नाग विदर्भामध्ये खास करून, की कुत्र्या मांजराचं धन नव्हे आणि मांगा महाराची जात नव्हे. आणि म्हणून आपण मातंग जीवनाचं जो मातंग समाजात उपवर्गीकरणासाठी सांगत आहे की आमचं आरक्षण खाल्लं, परंतु कोणीही कुणाचं आरक्षण खाल्लेलं नाही. आपण एक मराठी सिनेमा आला होता मातंग जीवनावर आधारित असलेला, आपण त्याच्यामध्ये त्यांचं सामाजिक वर्णन आलेलं आहे, बाबू बँड बाजा. हा बाबू बँड बाजा मराठी सिनेमा जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित पडेल की एक मातंग व्यक्ती आपल्या मुलालाही एक व्यावसायिक धंदा म्हणून या वाजंत्रीकडेच वळवत असतो. तर अशा पद्धतीने आपण बाबू बँड बाजा हा सिनेमा नक्कीच मातंग बांधवांनी पाहावा, त्यांच्यासाठी एक सामाजिक तो आरसा आहे. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मांग, मातंग आणि महार मराठे हे प्राचीन काळातले नागवंशी बांधव होते. आजचे SC ST OBC हे प्राचीन काळातील नागवंशी एकच होते आणि त्यांचा संबंध होता. आणि म्हणून मांग आणि मातंग हा शब्द किती सुंदर आहे, परंतु त्याला नंतर जातीवाचक बनवण्यात आलेला आहे. आजही ब्राह्मणी धर्मातील मनुवादी डोक्याचे लोक आजही मातंगपुरा, मांगपुरा, महारपुरा असं उद्धटाने वस्त्यांना ते बोलत असतात. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये उल्लेखही केला होता की जोपर्यंत या भारतामध्ये हिंदू धर्म आहे तोपर्यंत मांगवाडा, महारवाडा हे नाव राहणारच आहे. बाबासाहेबांच्या भाषणातले शब्द आहे. आणि म्हणून मातंग बांधव जो बाबासाहेबाला बेईमान होता, ज्या बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी जे संविधान आहे आणि हिंदू कोड बिल निर्माण केलं आणि त्यांना समानतेचा अधिकार दिला, 59 जातीला समान अधिकार दिला, आरक्षण दिलं, शिक्षणाचा, मतदानाचा अधिकार दिला, ताठ मानेनं जगण्याचा, स्वाभिमानानं जगण्याचा, शिक्षणाचा अधिकार दिला. आज मात्र मांग मातव बांधव जो बाबासाहेबांना बेईमान झालेला आपल्याला दिसत आहो. हाच मातंग बांधव पाटलाच्या मैतीचा सांगावा किंवा निरोप घेऊन जाणारा, उष्ट्या अन्नावर, उष्ट्या कपड्यावर जगणारा, आणि म्हणून ज्याला भेटेल मांग आणि त्याचं फिटेल पांग, आजही अशी म्हण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. आजचा मांग मात्र RSS ला जाऊन भेटलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्योतिबा फुले गुलामगिरी पुस्तकामध्ये असं लिहितात की इंग्रजांनी केवळ 150 वर्ष राज्य केलं या भारतावर आणि मुघलांनी केवळ 400 वर्ष राज्य केलं, पण ब्राह्मणांच्या गुलामीत आपण हजारो वर्ष मांग महार होता आणि त्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाबासाहेबांनी आपल्याला गुलामीतून मुक्त केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मातंग बांधवांनी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सावित्री, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांचे आणि शाहू महाराजांचे उपकार, अनंत उपकार या मांग मातंग बांधवांवर आहे. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की मातंग बांधवांना, मातंग मांग समाजांना, अस्पृश्य समाजांना त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे आपण पाहत असतो की सावित्री आणि ज्योतिबा यांनी जे अस्पृश्य मुलांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढलेली होती, त्याच्यामध्ये लहुजी साळवे हे पोत्यामध्ये भरू
लपून ते शाळेमध्ये घेऊन जायचे आपण पाहत असतो. आपण ज्योतिबांच्या समग्र खंडामध्ये जर पाहिलं असेल तर काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण स्त्रीवर जो पुण्याचा ब्राह्मण पेशवा तिच्यावर बलात्कार करतो आणि तिला दिवस गेलेले असतात आणि मग ती जीव द्यायला जात असते. तर ज्योतिबा फुले त्या काशीबाईला घरी आणत असतात आणि तिच्या मुलाला दत्तक घेत असतात आणि मग त्याला यशवंत फुले म्हणून त्याला डॉक्टरही बनवत असतात. तर मातंग बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. का 1.5 दिवस शाळेत गेले हे त्यांच्या ध्यानात येत नाही. कारण ते 1.5 दिवस जेव्हा ते शाळेत गेले होते आणि 1.5 दिवसातच त्यांनी शाळा सोडली, त्याला कारणही होतं. कारण तिथे उच्च वर्णीयांची, सवर्णांची, ब्राह्मणांची मुलं त्यांना त्रास देत होती आणि त्यांच्या त्रासापायीच त्यांनी 1.5 दिवसामध्येच शाळा सोडली. हे मातंग बांधवांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या शेणाचे हात पेनाला जर कोणी लावले असेल तर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. शेणाचे हात, मातंग बांधवाचे शेणाचे हात पेनाला लावणारे ज्योतिबा, सावित्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ज्या हाताने ढोलक, डफड आणि जी हलगी तुरा वाजवल्या जात होता, या हलगी तुराचा ढोलक डफडचा हा जो हात आहे, हा बाबासाहेबांनी शेणाचा हात हा पेनाला लावलेला आहे. आणि म्हणून मेलेल्या मातंग बांधव असो किंवा महार बांधव असो, मेलेल्या माणसाच्या अंगावर फेकलेले पैसे किंवा मेलेल्या माणसाच्या अंगावर फेकलेल्या लाह्या, फुटाणे, मुरमुरे वेचून तो खायचा आणि मेलेले गुरेढोरे ओढायचा आणि मेलेल्या गुराढोराचं मांस सोलायचा आणि मेलेल्या गुराढोराचं मांस खायचा, हेच त्याचं अन्न होतं. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेने सुद्धा गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी, केबिनी वरती धाव, मज सांगून गेले भीमराव, जग बदल घालूनी घाव, मज सांगून गेले भीमराव. या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या ओळी आहे. आणि म्हणून मातंग बांधवांनी जे दुःख आणि दारिद्र्य जे भोगलेलं आहे, त्या दुःख, दारिद्र्य या गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं कामच बाबासाहेबांच्या संविधान हिंदू पोटबिलांनी केलेलं आहे. नाहीतर आजही महार हा गावकुसाच्या बाहेर ओ मालक, जीव मालक, जोहार मायबाप म्हणून गेला असता. आणि म्हणून मनुस्मृतीचा नियम होता, बाई वाड्यावर या. तर बाई वाड्यावर या हे निळू फुलेचं एक गाणं आहे मराठी चित्रपटामध्ये. तर बाई वाड्यावर जाणारी कोणती होती, तर आपल्याला माहित आहे पुण्याला ब्राह्मण पेशव्यांचा शनिवार वाडा होता. शनिवार वाडा हे नाव त्याच्यासाठीच पडलं की प्रत्येक शनिवारला त्या वाड्यावर एक ब्राह्मण पेशव्यांना, एक नजराना, मांगा महाराची, अस्पृश्यांची एखादी कवळी मुलगी त्याचा उपभोग म्हणून ते ब्राह्मण पेशवे शनिवार वाड्यावर घेत होते. प्रत्येक शनिवारी एका अस्पृश्य मांगा महाराची मुलगी त्या ठिकाणी जात होती आणि तिचा भोग घेत होते ब्राह्मण पेशवे. अशी दयनीय परिस्थिती होती. आणि प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये म्हणजे ना या आणखी एक प्रथा होती, ग्रामीण भागामध्ये विशेषता होती, ब्राह्मण पेशव्यांच्या कालखंडामध्ये ती प्रथा होती. ती प्रथा म्हणजे नववधू शुद्धीकरण प्रथा. मनुस्मृतीचा नियम होता की राजा जरी असेल तर राजाच्या राणीने सुद्धा एक रात्र ब्राह्मणासोबत घालवली पाहिजे, भोग केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये सुद्धा ब्राह्मण पेशव्यांच्या कालखंडामध्ये एक प्रथा होती, नववधू शुद्धीकरण प्रथा, की एखादी मांगाची, महाराची, अस्पृश्याची जरी पोरगी असेल तरी पाटलाच्या घरी तिने एक रात्र घालवली पाहिजे. हा मनुस्मृतीच्या काळा कायद्याचा नियम होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आजही मातंगांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा अधिकार देऊन आज प्रत्येक अस्पृश्य व्यक्ती हा मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो, पाणी पिऊ शकतो. ह्या सन्मान सुद्धा बाबासाहेबांनी मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून आजही जर बघितलं तर ती परिस्थिती आपल्याला दिसते की आजही मांग आणि महाराची जी पंगत आहे ती शेवटून बसताना दिसते. आणि म्हणून आणि ज्या ठिकाणी मीही तो अनुभव घेतलेला आहे की जेव्हा मांग आणि महारांची जेव्हा पंगत पाटलाच्या घरी, सुवर्ण पाटलाच्या घरी बसायची, तर त्यावेळी मांग आणि महार ज्या ठिकाणी जेवायचे तर त्या ठिकाणी पाटलीनबाई गोमूत्र शिपडायचे गायीचे, हे पद्धत मी सुद्धा पाहिलेली आहे. रात्र सालगडी म्हणून काम करणारे, फडे विकणारे आणि गाई म्हशी ओढणारे आणि गाई म्हशीचे
कातडे ओळून सोडणारे अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी याच्यामधून मांग महारांना बाहेर काढलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये बौद्ध धम्माचा जर स्वीकार केला, केवळ मातंगांनी जे म्हणत आहे की उपवर्गीकरणामध्ये जे बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, तर आरक्षण खाण्याची गोष्टच नाही. कारण लक्षात घ्या, बौद्धांची प्रगती ही केवळ शिक्षणानं आणि आरक्षणानं झाली नाही, तर बौद्धांची खरी पद्धती जी खरा बदल जो आहे बौद्ध धर्मामुळे झालेला आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे आणि 22 प्रतिज्ञामुळे. म्हणजे बौद्धांनी बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आणि 22 प्रतिज्ञा देऊन जी बौद्ध धर्माची दीक्षा दिली, तर ज्या म्हणजे महारांनी आपल्या घरातले 33 कोटी देवी देवता फेकून दिले. महारांनी आपल्या घरातील 33 कोटी देवी देवता फेकून दिले, परंतु मांगांनी ते मात्र आपल्या घरात भरले. त्याच्यामुळेच त्यांची प्रगती झालेली नाही. केवळ आरक्षणानं आणि शिक्षणानं प्रगती होत नाही, तर बुद्ध धर्माने प्रगती होत असते, ज्याप्रमाणे जपानची प्रगती झालेली आहे बौद्ध राष्ट्रामध्ये. आणि म्हणून मातंग बांधवांना ह्याच माझी अनुमती आहे की मातंग बांधवांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला पाहिजे. आणि म्हणून आज जे एक मातंग शब्दाचा जो मी अर्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आजही कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये ब्राह्मण व्यक्ती नव्हता. ब्राह्मण कुळातील व्यक्ती खूप कमी होता. खेड्यापाड्यामध्ये ब्राह्मणासारखं वागणारा पाटीलच होता आणि पाटलांनीच अस्पृश्यांवर, मातंगांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला होता. कोवळ्या मुलीचा उपभोग करणं हे सुवर्ण पाटलाचं खेडेगावामध्ये काम होतं. पेशव्यांच्या कालखंडामध्ये मांगांवर आणि मातंग महारांवर तर खूप मोठा, म्हणजे जनावरापेक्षाही पशुपेक्षाही त्यांच्यावर उत्सव व्हायचा, म्हणजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचा. आपण उदाहरण पाहिलं असेल की 10 दिवस झाले की गणपतीचं विसर्जन होते, तर ही गणपतीचं आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा गणपती उत्सव जर कुठे सुरू झाला असेल, तर तो गणपती उत्सव जर पहिल्यांदा कुठे सुरू झाला असेल तर तो पुण्यामध्ये. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, शिवाजी महाराजांची पहिली जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जयंती ही पुण्यापासूनच सुरू झाली. आणि म्हणून हे ब्राह्मण पेशव्यांना खटकलं. म्हणून ब्राह्मण पेशवा लोकमान्य भटमान्य टिळक यांनी पहिल्यांदा गणपती उत्सव पुण्यामध्ये सुरू केला आणि तो सार्वजनिक ठिकाणी बसवलेला होता. आणि त्या ठिकाणी सार्वजनिक मंडपामध्ये लोकमान्य टिळकांनी भटमान्य ब्राह्मणांनी तो गणपती बसवला. आणि त्या मंडपामध्ये, गणपतीच्या सार्वजनिक मंडपामध्ये एका मातंगाचा मुलगा त्या ठिकाणी लाडू, मोदक आणि फळ प्रसाद ठेवलेला असतो आणि तो चुकून अज्ञानताने लहान असल्यामुळे हात लावतो. तर नंतर हे भटमान्य टिळकाला, ब्राह्मणाला माहित पडतं की एका मातंगाच्या मुलानं या गणपतीला म्हणजे ते हात लावलेला आहे, तर म्हणतो गणपती नदीमध्ये विसर्जन करत असतो. तर ही परंपरा तेव्हापासूनच सुरू झाली, गणपती बाटला म्हणून. आणि आज मातंग बांधव आपल्याच घरी गणपती बसवत आहे, कानोबा बसवत आहे, लक्ष्मी बसवत आहे, जी लक्ष्मी त्याला कधीच पावली नाही. आणि गरीबच होत आहे या भारतामध्ये आणि श्रीमंतच होत आहे. दरवर्षी मातंग बांधव धनसंपत्ती देणारी, म्हणजे धनाची देवी, संपत्ती देणारी लक्ष्मीची दरवर्षी दिवाळीला मातंग बांधव पूजा करतो. परंतु ही धनसंपत्तीची धनलक्ष्मी मात्र कधीच मातंगावर प्रसन्न झाली नाही. ती खऱ्या अर्थाने ब्राह्मणावरच दरवर्षी प्रसन्न होत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मातंग बांधवांनी आजही या अंधश्रद्धेमधून, या देवी देवतांमधून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आजही मातंग बांधव अंधश्रद्धेमध्ये आहे. त्यांच्या घरामध्ये 33 कोटी देवी देवता आहे आणि जो 33 कोटी देवी देवतापैकी त्याला एकही धावला नाही आणि एकही पावला नाही. म्हणजे मातंग बांधव जे खंडोबा असेल, येडामाय असेल, मातंगी असेल, पोतराज असेल आणि मुस्लिमांचे सैलानी बाबा असेल, ताजुद्दीन बाबा असेल, संदलवाले बाबा असेल, फरीदवाले, गिरडवाले बाबा असेल, तर हिंदू, मुस्लिम, सिख आणि ख्रिश्चन या सर्वच धर्माचं ते थोडं पालन करताना दिसतात आणि म्हणून त्यांची ती प्रगती झालेली नाही आहे. आणि म्हणून
एकेकाळामध्ये हे नागवंशी असलेले शिवाजी मातंग बांधव एकेकाळामध्ये जे 18 पगड जातीमध्ये मावळे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या गड किल्ल्यांचं रक्षण करणारे आणि भीमा कोरेगाव आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि खर्ड्याच्या लढाईमध्ये पराक्रम शौर्याची चुणूक दाखवणारे हे नागवंशी मातंग बांधव होते, ते विसरून गेलेले आहे. ज्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे स्त्रियांचे किती आदर करत होते हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ना कल्याणच्या म्हणजे ना शत्रूंच्या सुनेला, कल्याणच्या सुभेदाराच्या शत्रूच्या सुनेला सुद्धा साडी चोळी बांगडी करून शिवाजी महाराजांनी तिचा सत्कार केलेला होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्त्रियांचा किती सन्मान होता, आदर होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये स्त्रियांना नाचवल्या जात नव्हतं, अस्पृश्य स्त्रियांना, मांग महारांच्या स्त्रियांना नाचवल्या जात नव्हतं, परंतु ब्राह्मण पेशव्यांच्या कालखंडामध्ये शनिवार वाड्यामध्ये अस्पृश्य मांग महार स्त्रियांना नाचवल्या जात होतं. आणि म्हणून आज मातंग बांधव ज्याला बुद्ध धम्माची खऱ्या अर्थानं गरज आहे, परंतु हा मातंग बांधव ज्या अंधारातून बाबासाहेबांनी उजेडात आणलेला आहे, बुद्धानं सांगितल्याप्रमाणे हा मातंग बांधव पुन्हाही अंधाराकडून अंधाराकडे जात आहे. परंतु बाबासाहेबांनी आम्हाला अंधारातून उजेडात आणलेला आहे आणि हा उजेड म्हणजेच बौद्ध धम्म होय. परंतु मातंग बांधव त्यालाही बाबासाहेबांनी उजेडात आणलेला आहे, परंतु तो मात्र पुन्हा अंधारातून अंधाराकडे जाताना दिसत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातली एक घटना आहे की बाबासाहेबांनी जेव्हा मिलिंद कॉलेजचं बांधकाम हातामध्ये घेतलं होतं, तर मिलिंद कॉलेजचं बांधकाम हातामध्ये घेत असताना त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळीचे जे शाहीर पठ्ठे बापूराव जे सांगलीचे होते आणि ब्राह्मण होते, शाहीर पठ्ठे बापूराव जे लावणी तमाशाचा फड करायचे, शाहीर पठ्ठे बापूराव हे सांगलीचे होते आणि एकदा ते बाबासाहेबांना भेटायलासाठी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाचं बांधकाम चालू होतं, त्यावेळी भेटायला आले आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब आपल्याला आम्ही 14,000 रुपयाची देणगी मिलिंद कॉलेजच्या बांधकामासाठी देऊ इच्छितो. परंतु बाबासाहेब म्हणतात की ज्या तमाशाच्या फडामध्ये तुम्ही ज्या मांगांच्या आणि महारांच्या स्त्रियांना नाचवता आणि म्हणून या मिलिंद कॉलेजमध्ये मला नाचे तयार करायचे नाही, तर मिलिंदासारखे विद्यार्थी आणि नागसेनासारखे शिक्षक भिक्खू तयार करायचे आहे. तर आपल्याला माहित असतं की शाहीर पठ्ठे बापूराव जे शाहीर होते त्या काळातले ब्राह्मण कुळातले, तर ते त्यांच्याकडे त्यांच्या एका फडामध्ये पवळा नावाची एक महारीण होती आणि ते जरी ब्राह्मण होते तरी ते तमाशाचा कार्यक्रम घ्यायचे. परंतु बाबासाहेबांनी आपल्या मिलिंद कॉलेजच्या पवित्र कार्यासाठी शाहीर पठ्ठे बापूरावचे पैसे नाकारले होते की आमच्या स्त्रिया मांगा महाराच्या स्त्रियांना नाचून त्याचे पैसे तुम्ही आम्हाला देत आहात, ही बाबासाहेबांनी त्याला विरोध केलेला होता. आणि म्हणून आजही आपण जे पाहत असतो की विठाबाई नारायणगावकर, या विठाबाई नारायणगावकर मूळच्या पंढरपूरच्या आहे. 1935 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. आपण पाहत असतो की विठाबाई नारायणगावकर ह्या ज्या जुन्नरच्या आहे आणि पुणे जुन्नर पाशी नारायणगाव आहे, तिथे त्यांचा पुतळा आहे. मी स्वतःही त्या ठिकाणी गेलो. तर योगीराज बागुलने एक कादंबरी लिहिली आहे विठाबाई नारायणगावकर, आणि अलीकडेच एक सिनेमाही येत आहे विठाबाई नारायणगावकर इटा म्हणून. तर त्याच्यामध्ये विठाबाई नारायणगावकर जे सांगितलेलं आहे की विठाबाई गरोदर असताना सुद्धा ब्राह्मण पाटील लोक तिला नाचायला लावत असतात, एवढी क्रूर मानुषता त्या काळामध्ये होती. म्हणजे विठाबाई गरोदर असताना सुद्धा तिला जबरदस्तीनं नाचवणारे ब्राह्मण पाटील लोक होते, हे त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे, आपण बघितलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी आपण पाहिलं असं की बाबासाहेब जे मुंबईला राहत असताना त्यांनी रायटिंग स्पीचेस मध्ये कामाठीपुरा, जी गंगूबाई काठियावाडी जो सिनेमा आला होता, कामाठीपुरामध्ये बाबासाहेबांनी ज्या काही जोगतिनी आहे, देवदासी आहे, मुरळ्या आहे आणि काही वेश्या स्त्रियांना बाबासाहेबांनी, म्हणजे त्याच्यामध्ये मातंग स्त्रिया सुद्धा होत्या, कामाठीपुराच्या मुंबईच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी ज्या देवदासी, जोगतिनी, मुरळ्या आणि ज्या वेश्या स्त्रिया होत्या त्यांना, मातंग स्त्रिया सुद्धा त्याच्यामध्ये होत्या, त्यांना बाबासाहेबांनी शिलाचं चारित्र्याचं महत्व समजावून सांगितलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे.
आणि म्हणून आजचा मातंग कट्टर हिंदू मांग म्हणतो, तर ह्या कट्टर हिंदू मागाने ब्राह्मणाची मुलगी मागितली पाहिजे. या कट्टर हिंदू मागला एकच म्हणणं आहे की तू ब्राह्मणाच्या मुली माग, म्हणजे माहित पडेल. तर मांग आणि भलतीच गोष्ट सांग जी म्हणत असते, ही मन तितकीच खरी आहे. आणि म्हणून खरे जर मातंग जे बांधव असेल, की आपल्याला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावं म्हणून पोचीराम कांबळे हा एक मातंग बांधव जो शहीद झाला, ज्याला जिवंत जाळण्यात आलं होतं, झाडाला बांधून त्याचे हातपाय तोडण्यात आले होते, आणि तरी पण त्यांनी आपल्या तोंडातून जय भीम घेणं बंद पाडलेलं नव्हतं. तर खऱ्या अर्थानं पोचीराम कांबळे हा शहीद होता मातंग समाजामधला, ज्यानं जय भीम करणं सोडलं नाही, नामांतर लढ्यासाठी तो शहीद झाला होता. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंगाच्या एकूण 11 ते 14 सभा घेतलेल्या होत्या. आणि म्हणजे सर्वात जास्त महारांच्या नंतर जर सर्वात जास्त सभा जर मातंगाच्या जर घेतल्या असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे किती जवळचे जिव्हाळ्याचे नाते होते आपल्याला लक्षात दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातंग अस्पृश्य ज्या परिषदा आहे, तर ती 1936 ला मुंबईला 8,000 लोक त्या परिषदेमध्ये मुंबईचे हजर होते. आणि त्या 8,000 लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्मदीक्षेला धर्मांतराला पाठिंबा दिला होता. 8,000 मातंग बांधवांनी मुंबईच्या, ती गोष्ट आहे 1936 मधली. आणि 1938 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मातंग अस्पृश्य परिषद पंढरपूरला, सोलापूरला म्हणजे पंढरपूर या ठिकाणी भरली होती. आणि त्या पंढरपूरच्या मातंग बांधवांनी आमचा सर्वोच्च नेता म्हणून त्यांना पदवी आणि मानपत्र बहाल केलेलं होतं. त्याचप्रमाणे तुकाराम काळोखे असेल किंवा एम.व्ही. दोंदे असेल किंवा सीताराम लांडगे असे बाबासाहेबांचे मातंग मांग खंदे कार्यकर्ते सुद्धा होते, निष्ठावान, प्रामाणिक. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुकाराम काळोखे आहे यांना खासदारकीसाठी तिकीट सुद्धा, त्यांना खासदारकीसाठी सुद्धा मतदारसंघामधून त्यांना उभं सुद्धा केलेलं होतं. तुकाराम काळोखे नावाचे एक मातंग त्यांचे मित्र होते. आणि बाबासाहेबांचे ऑफिस सांभाळणारा सुद्धा एक मातंग तरुण होता, असा उल्लेख बाबासाहेबांनी भाषणामध्ये केलेला आहे. आणि बाबासाहेबांची जे मातृ संघटना आहे समता सैनिक दल, याच्यामध्ये सुद्धा खिल्लारे नावाचा एक समता सैनिक दलाचा सैनिक चीफ कमांडर म्हणून बाबासाहेबांनी त्या मातंग तरुणाची निवड केली होती, खिल्लारे या. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला जे धम्मदीक्षा सोहळा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा 10,000 मातंग मांग बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांसोबत घेतलेली होती. बाबासाहेबांनी एका ठिकाणी असा भाषणामध्ये उल्लेख केला आहे की मला जर मुलगी झाली असती तर मी नक्कीच ती मांगाला दिली असती, आणि त्यामुळे मांग आणि महार हा वाद मिटला असता. परंतु आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांना इंदू नावाची एक मुलगी झाली होती, परंतु ती कुपोषणानं, आजारपणानं मरून गेलेली होती. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे रायटिंग स्पीचेस मध्ये की मंदिरात शंकराचार्याची जागा मातंगांना द्या, असं एका याच्यामध्ये ब्राह्मणाला उत्तर दिलं होतं. मांग जर हिंदू असेल, ब्राह्मण असेल, मातंग ऋषीचे ते वंशज असेल, तर नक्कीच मातंगांना शंकराचार्याची जागा मंदिरामध्ये द्या. आणि म्हणून आज मातंग बांधव जो रस्त्यावर उतरत आहे की संविधान वाचवण्यासाठी तो रस्त्यावर उतरत नाही, किंवा मग कुठे खैरलांजीच्या प्रकरणासाठी तो रस्त्यावर उतरत नाही. आजही मातंग बांधव ज्यांच्या ढुंगणाले फडा आणि कमरेला झाडू दिला होता, त्या ब्राह्मण पेशव्यांच्या गटामध्ये, RSS मध्ये काम करत आहे. आणि म्हणून त्याला शत्रू कोण आणि मित्र कोण हे आजही ब्राह्मणांना माहित नाही. आणि म्हणून आज खरा बाप तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लावला. ज्या बाबासाहेबांनी आरक्षणच दिलं नसतं तर कोणत्या आरक्षणाचं त्यांनी उपवर्गीकरण केलं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कोणीच कोणाचं आरक्षण खाल्लं नाही. शिक्षणाने आणि केवळ आरक्षणाने माणसाचा विकास होत नाही, तर बुद्ध धर्मामुळे विकास होत असतो, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संविधानाच्या बदौलत ते आज सुंदर जीवन जगत आहे. आणि म्हणून आजचा जो मातंग बांधव आहे तो अज्ञानात आहे. जास्तीत जास्त अंगात देवी देवता मातंगाच्या येते. अडाणी अंबानी आणि ब्राह्मणाच्या
ब्राह्मण लोकांच्या अंगामध्ये देवी देवता येत नाही, मातंगाच्याच अंगामध्ये येते. आणि म्हणून मातंग बांधव हे अंधश्रद्धेमध्ये आहे, अंधविश्वासामध्ये आहे. आणि त्यांनी ते जुगार, दारू, मटका याच्यामध्ये ते तल्लीन आहे. जर त्यांनी शिक्षणाचा ध्यास धरला, अभ्यास केला तर नक्कीच ते पुढे जाऊ शकतात. आणि म्हणून या मातंग समाजामध्ये आपण एक अत्यंत महत्वाचं गौरवाचं नाव आहे विठ्ठल उमप. हे विठ्ठल उमप आपल्याला माहित आहे, जे दीक्षाभूमीलाच त्यांचं मरण झालेलं होतं त्यांनी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या मनुस्मृतीनं शस्त्र धारण करण्याचा अधिकार मांगा महारांना, अस्पृश्यांना नाकारला होता. बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात की जर अस्पृश्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता. म्हणून मातंगांनी लक्षात ठेवलं पाहिजे की गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्याचा धर्म एक नसतो. आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे मातंगांनी ओळखावे. गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो हे मातंग बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मातंग बांधवांचं त्यांचं शिर त्यांच्या डोक्यावर नाही आहे, फक्त धड नाही आहे त्यांच्या डोक्यावर. आणि म्हणून आजही गुलामगिरी असेल किंवा जातीचा विनाश असेल, स्त्री पुरुष तुलना असेल किंवा मांगा महाराजचा धर्म कोणता हा मुक्ता साळवेचा निबंध किंवा हिंदू कोड बिल असेल, संविधान असेल, तर हे संविधानाचे कलम हे मातंग बांधवांनी नक्कीच वाचले पाहिजे. आणि म्हणून उपवर्गीकरणाचा हा जो वाद आहे, उपवर्गी न करता ते उपवर्गीकरण न करता मातंग बांधवांनी बौद्ध धम्माचा अंगीकार करावा, चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि जिद्दीनं शिक्षण घेऊन त्यांनी पुढे जावं. कारण SC ST आणि OBC हे प्राचीन काळातील नागवंशीच आहे आणि ते बुद्धिस्टच आहे. आणि अशा पद्धतीनं आज हे मातंग शब्दाचा जो इतिहास आहे तो मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मातंग हा शब्दच मुळातच पाली आहे. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.